मी नोकरी सोडलीये, हा माझा राजीनामा, असं सांगत ती ढसाढसा रडू लागली. सरकारी शाळेत शिकवणाऱ्या या शिक्षिकेची ही रील सध्या चर्चेत आहे, कारण रीलच्या नादामुळेच तिची नोकरी गेल्याचं समोर आलंय. या सरकारी शिक्षिकेचे इंस्टाग्रामवर 3 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. पण मग असं काय झालं की तिला नोकरीचा राजीनामा द्यावा लागला? तिनं या व्हिडिओत तिच्यावर झालेला अन्याय सांगितलाय. त्यावर नेटकऱ्यांनी काय म्हटलंय? रील केल्यानं नोकरी गमावलेली ही शिक्षिका आहे तरी कोण? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. लोकमत.com वर आपलं स्वागत आहे. गौतमी या तेलंगणामधल्या खम्मम जिल्ह्यात एका सरकारी शाळेत शिक्षिका आहेत. गौतमी या मामिला गुड्डेम हायस्कूलमध्ये इंग्रजी विषयाच्या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. गेली 12 वर्ष त्याही नोकरी करतायत. पण आता त्यांना नोकरीचा राजीनामा द्यावा लागलाय, कारण त्यांच्यावर शाळा व्यवस्थापनानं रील करत कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप केलाय. म्हणजे काय तर इंस्टाग्रामवर रील्सच्या माध्यमातून गौतमी खासगी शाळेतल्या प्रवेशांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. शाळेच्या म्हणण्यानुसार गौतमी यांना रील्स करू नका अशी वारंवार ताकीद दिली होती, पण तरीही त्या शाळेच्या वेळेतही रील्स बनवत होत्या. यामुळे अखेर जिल्हा शिक्षण अधिकारी म्हणजे DEO चैतन्य जैन यांनी भुक्या गौतमी यांना शिक्षिकेच्या नोकरीवरून निलंबित केलं. पण या सगळ्यावर गौतमी यांची काय बाजू आहे, जी त्यांनी एका व्हिडिओतून मांडली आहे, तेही पाहूया. भुक्या गौतमी यांचे इंस्टाग्रामवर 3 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. अनेक रील्स त्यांच्या अकाउंटवर पाहायला मिळतात. जेव्हा DEOंनी गौतमी यांना नोकरीवरून निलंबित केलं, तेव्हा त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागल्याचं त्या सांगतात. निलंबनानंतर आपली बदली होऊनही DEOंनी आपला अपमान केला आणि त्रास दिला असा गंभीर आरोप गौतमी यांनी या व्हिडिओत केलाय. तसंच रील्स आपण घरीच बनवायचो आणि शाळेच्या वेळेत वेळ वाया घालवत नव्हतो, असंही त्यांचं म्हणणं आहे. हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाल्याचं या व्हिडिओत दिसतंय. गौतमी यांनी पुढे असंही म्हटलंय की मी या व्यवस्थेत 12 वर्ष निष्ठेनं काम केलं. गरजू मुलांना शिकवायचं होतं म्हणून मी शिक्षिका झाले. वडील आणि पतीच्या पाठिंब्यामुळेच आपल्याला शिक्षिकेची सरकारी नोकरी मिळाली. ती करताना अपमान आणि दबावाला न जुमानता मी लढत राहिले. पण ट्रोलिंग, अधिकाऱ्यांचा त्रास यामुळे अखेर राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचं गौतमी यांनी सांगितलं. विशेष म्हणजे गौतमी यांनी रडत रडत असाही आरोप केला की हा सगळा त्रास दिला जातोय याचं कारण आपण गरीब कुटुंबातून आहोत, तसंच आदिवासी समाजातून येत असल्यानं हा त्रास दिल्याचा आरोप गौतमी यांनी केलाय. राजीनामा देण्याआधी काय घडलं हे व्हिडिओ सांगताना त्यांनी DEOंवर गंभीर आरोप केलाय. त्या म्हणाल्या, DEOंना भेटायला गेल्यावर त्यांनी मला दिवसभर ताटकळत ठेवलं, भेटायला नकार दिला आणि पुन्हा सेवेत रुजू होण्याची विनंती केल्यावरही उद्धटपणे वागणूक दिली, असा आरोप गौतमी यांनी केलाय. त्याच वेळेस आपल्यासोबत दुजाभाव कसा झाला हेही त्यांनी व्हिडिओत सांगितलंय. त्यावर त्या म्हणतात, प्रामाणिक आणि मेहनती शिक्षकांना अनेकदा बाजूला सारलं जातं, तर जे शिकवणं टाळतात, अंतर्गत राजकारणात गुंततात किंवा फोनमध्ये व्यस्त राहतात त्यांनाच व्यवस्थेत स्थान मिळत राहतं. माझ्याबाबत सहकाऱ्यांचं शत्रुत्व आणि षडयंत्र सुरू होतं. सोशल मीडियावर सुरू असलेल्या ट्रोलिंगचा माझ्यावर खोलवर परिणाम झाला. आता मी थकली आहे आणि राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय, असं सांगून गौतमी यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. हे सगळं सांगणारा व्हिडिओ केल्यानंतर या रीलचे नेमके काय परिणाम होतील याचा विचार न करता आपण तो तयार केला, अशी कबुलीही गौतमी यांनी या व्हिडिओत दिली आहे. गौतमी यांचा हा भावनिक व्हिडिओ 27 लाख लोकांनी पाहिलाय. त्यावर अनेकांनी गौतमी यांना धीर दिलाय, तर काहींनी व्हिडिओत जातीचा उल्लेख केल्याबद्दल सुनावलंय, तर काहींनी नवी सुरुवात करण्याचा गौतमी यांना सल्ला दिलाय. रील्स, सहकाऱ्यांचा, वरिष्ठांचा त्रास आणि ट्रोलिंग या कारणानं सरकारी नोकरी गमावल्यानं ही शिक्षिका ढसाढसा रडलीय. पण तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.